नमस्कार सर्वांना, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण सर्वांनाच आवडणारा आणि एक गोड पदार्थ म्हणजे मोतीचूर लाडू बनवणार आहे। तर आपण झाऱ्याचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने दाणेदार आणि रसरशीत असे मोतीचूर लाडू बनवणार आहे। तर हे लाडू स्वीटच्या दुकानामध्ये किती महाग भेटतात, पण घरी आपण एकदम कमी साहित्यामध्ये हे लाडू बनवू शकतो। आता लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे आणि त्याच कपाने मी 1 कप पाणीही घेतलेला आहे। तर आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गोळे असतात ना, तर तेही मोडून घ्यायचे आहे आणि मग बाकी पाण्याचाही आपण वापर नंतर करणार आहे। आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एकदम बारीक तळलेलं बेसन पीठ वापरायचं आहे। तर आता या पिठातले गोळे आपल्याला मोडून घ्यायचे आहे अगोदर पूर्णपणे आणि मग आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्स करणार आहे। तर या पिठामध्ये आपल्याला बिलकुल गोळे ठेवायचे नाहीये। तर आता मी पिठामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेत आहे। तर आता आपलं पीठ पण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला अशा प्रकारे थोडंसं पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे बुंदी पाडण्यासाठी। आणि मी 1 कप पाणी घेतलेलं होतं, त्यामधलं एवढं पाणी उरलेलं आहे, म्हणजे आपल्याला पाऊण कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी हे पीठ तयार करण्यासाठी लागलेलं आहे। तर आता बुंदी पाडण्यासाठी मी अशी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहे। आणि पायपिंग बॅग जर नसेल ना तर काही नाही, जे दूधचं पॅकेट असतं ना, तर त्याला एका साईडला कट करायचं आणि त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आणि त्याने पण खूप छान बुंदी पाडता येते। तर मी अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये पीठ भरून घेतलं आणि थोडंसं त्याला रबर असतं ना, तर त्याने पॅक करून घेतलेलं आहे। तर पायपिंग बॅगला मी समोरून थोडंसं कट करून घेतलं आणि आता तेल मीडियम गरम आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे गोल गोल करून मी त्यामध्ये बुंदी टाकून घेत आहे। तर आता मी मीडियम गॅसवर बुंदी तळून घेत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तर पायपिंग बॅगला कट करत असताना एकदम छोटंसं कट करायचं आहे, नाहीतर आपण जर मोठं कट केलं ना तर त्यामुळं आपली बुंदी पण खूप मोठी मोठी तयार होते। आणि आता आपल्याला बुंदी हलवून घ्यायची आहे। तर मी एक चाळणी घेऊन ठेवलेली आहे जवळ आणि त्या चाळणीमध्येच मी बुंदीही टाकून घेत आहे, म्हणजे बुंदीमध्ये थोडंफार तेल असेल तर तेही निघून जाईल आणि बुंदीही लवकर थंड होईल। आणि परत आता मी तेलामध्ये बुंदी टाकून घेत आहे आणि बुंदी टाकताना आपल्याला हात एकदम स्पीडने हलवत राहायचा आहे आणि ही बुंदी तळायला खूप कमी वेळ लागतो। तर आता ही बुंदी ही तळून झालेली आहे आणि मी आता ही काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे बाकी बुंदीही तळून घेणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना, तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता बुंदी ही तळून झालेली आहे, पाक बनवून घेऊ। त्यासाठी मी पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे थोडासा। आणि हा पाक आपल्याला जास्त उकळायचा नाहीये। साखर विरघळल्यानंतर मी हा पाक 1-2 मिनिटांसाठी उकळून घेतलेला आहे आणि मी गॅस एकदम कमी केलेला आहे आणि आता पाकामध्ये बुंदी टाकून घेत आहे आणि बुंदी पण खूप छान तयार झालेली आहे। आणि आता ही बुंदी आपल्याला पाकामध्ये जोपर्यंत कोरडं वाटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे आणि हे परतण्यासाठी मला 3-4 मिनिटं लागले होते। तर या अगोदर मी दिवाळी फराळातील काही पदार्थांचे व्हिडिओही अपलोड केलेले आहे, तुम्ही ते व्हिडिओही नक्की बघा, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर आता हे मिश्रण आपलं कोरडं कोरडं व्हायला लागलेलं आहे, तर आता मी याला काढून घेणार आहे ताटामध्ये। तर हे लाडूचं मिश्रण मी आता एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण याचे लाडू बनवणार आहे।
तर आता 10 मिनटं झालेले आहे आणि 10 मिनटामध्ये हे मिश्रण थंड होऊन गेलं. मग मी त्यामध्ये थोडेसे कट केलेले काजू टाकलेले आहे. पण या लाडूमध्ये खरबुजाची बी वापरतात, तुम्ही तीही वापरू शकता. आणि ही बुंदी तळताना आपण तुपामध्येही तळू शकतो, पण मी तेलामध्येच तळली होती, त्यामुळं मी यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. आणि आता काजू आणि तूप त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं किती मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण लाडू बनवून घेऊ. तर आपल्याला लाडू आपल्या आवडीनुसार साईज छोटी मोठी करून घ्यायची आहे. आणि हे लाडू एकदम सहज वाळता येतात. तर अशाच प्रकारे मी आता बाकी सर्व लाडूही बनवून घेणार आहे. आणि हे 1 कप बेसन घेतलं होतं ना मी लाडू बनवण्यासाठी, तर त्यामध्ये 12 लाडू तयार झाले होते. आणि आता आपले लाडू तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. एकदम दाणेदार आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहे. आणि हे लाडू खूप गोड असतात, पण मी यामध्ये साखर थोडी कमीच वापरलेली आहे. तर तुम्हाला लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा. थँक्यू.